आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी। महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये गेली अनेक दशक नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय। रावण दहन असेल किंवा देवीचा उत्सव असेल, अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातोय। जसा शिक्षणाचा पॅटर्न तसा रावण दहनाचा पॅटर्न आणि देवी दुर्गा मातेचा उत्सव हाही पॅटर्न महाराष्ट्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय होतो। तो म्हणजे महाराष्ट्राच्या अहमदपूर तालुक्यामध्ये दसरा म्हणजेच विजयादशमी हा भारतातील एक अत्यंत पवित्र आणि मांगल्याचा दिवस आहे। या सणाला सत्याचा असत्यावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय आणि शौर्याचं प्रतीक मानले जाते। रामायणानुसार भगवान श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली, त्यामुळे या दिवसाला विजयादशमी म्हणतात। म्हणजेच हा दिवस विजयाचा दिवस आहे। देवी महात्म्यानुसार महिषासूर नावाच्या राक्षसाचा नाश देवी दुर्गेनं 9 दिवसाच्या युद्धानंतर केला। त्या विजयाचा दिवस म्हणजे दसरा। या निमित्ताने नवरात्रीचे 9 दिवस देवीची पूजा करून 10व्या दिवशी विजय उत्सव साजरा होतो। याच दिवशी योद्धे, शेतकरी, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी सर्वजण आपापल्या कामाला पुजतात। शस्त्र साधन, वाहने, यंत्रे याची पूजा केली जाते, कारण ही साधनं आपल्या उपजीविकेचं आणि कार्याचं प्रमुख साधन मानलं जातं। आपट्याच्या झाडाची पूजा सोने म्हणून वाटपही केले जाते। दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं झाड सर्वजण पूजतात, त्याची पानं एकमेकांना देतात आणि म्हणतात, सोने घ्या सोने द्या। याचा अर्थ समृद्धी, मैत्री, आनंद आणि शुभता वाटप करतो आपण। जेव्हा पांडवांनी अज्ञातवास सुरू केला तेव्हा त्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी विविध ठिकाणी राहायला सुरुवात केली। तेव्हा त्यांनी ठरवलं की आपली शस्त्र कुठेतरी सुरक्षित ठेवली पाहिजे। त्यांनी आपली शस्त्र धनुष्य, गदा, तलवारी इत्यादी शमीच्या झाडाखाली ठेवली। शमी वृक्ष अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। तेव्हापासून या झाडाची पूजा आणि प्रार्थना केली जाते। जय भवानी नवरात्र महोत्सव गवळी गल्ली, जय जगदंबा नवरात्र महोत्सव, जय दुर्गा माता फुले नगर, जय लक्ष्मी नवरात्र महोत्सव हमने गल्ली, मराठवाडा नवरात्र महोत्सव भोई गल्ली, नवरात्र महोत्सव साठे नगर, इंदिरा नगर, तुळजा भवानी गोंधळी समाज भाग्यनगर अशा अनेक मंडळांनी देवी दुर्गा मातेची अहमदपूर शहरामधून भव्य मिरवणूक काढली। या अहमदपूर नगर परिषदेच्या वतीनं भव्य स्वागतही करण्यात आले होते। यावेळी नगर परिषदेच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर मंजुषाताई लटपटे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय संतोषजी लोमटे, पुण्यातील उद्योजक पोपटराव कोकाटे, डीवायएसपी राय भोळे, कार्यालयीन अधीक्षक उपअधिकारी विठ्ठल भंडे, नगरसेवक राहुल शिवपूजे, नगरसेवक बाळासाहेब पाटील, अकाउंटंट बालाजी कारले, कर विभाग प्रमुख सुरेश यामनर, नगर रचनाकार कल्लुरे, अभियंता कृष्णा धर्माधिकारी इत्यादी सर्व नगर परिषदेचे कर्मचारी या देवीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले होते।